Welcome to Sun Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. हाय हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्व मजेतच असाल. स्वागत करतो तुमचं आमच्या चॅनल सनसेट ब्लॉग मध्ये. तर आज बायको बघा काय करत आहे, काहीतरी नवीन. काय करते तू? तेल कशाचं तेल आहे? काय आहे? कचरा कसला आहे? कचरा आहे का? काय आहे ह्याच्यात मग? ह्याच्यात मी कढीपत्ता टाकलाय, मेथीचे दाणे, परत काय म्हणतात त्याला, रोजमेरी, गुलाबाच्या पाकळ्या, जास्वंदीची फुलं आणि कलोंजी टाकलंय आणि ते तेल उकळवलंय, आपलं खोबरेल तेल. मग ह्याचा काय उपयोग होतो? त्याने केस वाढायला मदत होते. केस वाढायला? किती वाढली केस बघू? मला तर नाही दिलं. मग माझे केस कुठं वाढले? हा, वाढली माझी केस. माझी केस कशी आहे तिथंच आहे. गेल्या वेळेस बनवलेलं तेल परत ते काय बाजूला ते काय ठेवलंय? विटॅमिन ई ची कॅप्सूल. ती पण टाकणार त्याच्यात? हो, विटॅमिन ई ची कॅप्सूल 2 टाकायचे त्याच्यामध्ये. हो का? काय काय करते तिचं तिलाच माहिती बाबा. कसं दिसतंय पण ते तेल बघा कसलं भारी आयुर्वेदिक तेल आहे. ह्यालाच पैसे किती लागतील बघा बघू. विकत घेतल्यावरती. अजून खाली कचरा अजून करते मी ते. गळतंय का ते? अजून काढते मी ते तेल त्याच्यातून. पूर्ण झाल्यावर दाखवते तुम्हाला मी. तर मित्रांनो, पूर्ण झाल्यावर ती दाखवेल म्हणते. वापरून पूर्ण झाल्यावर A बोलू. few moments later. मित्रांनो, तेल रेडी झालेलं आहे. तुम्ही आता बघू शकता. दाखवतो तुम्हाला. आहे तेल माझं. त्यात फक्त असा विटॅमिन ई च्या कॅप्सूल. आता हे काय टाकते? तेल बघा किती छान झाले तेल. घरगुती उपाय. तसाच हे काय? विटॅमिन ई ची कॅप्सूल. नेक्स्ट टाइम बनवताना मी दाखवेन. आता काही बनवलं जेव्हा मला व्हिडिओ दाखवताना काय कसं केलं ते नेक्स्ट टाइम मी बनवतानाचा व्हिडिओ. नेक्स्ट टाइम बनवताना व्हिडिओ दाखवणार. आताच काय नाही दाखवलास मग? काही केलं मी, माझ्या लक्षात नाही आलं. घाई केलं. बरं बरं बरं, ठीक आहे हो. लक्षात नाही आलं माझ्या. नेक्स्ट टाइम मी नक्की बनवतानाचा व्हिडिओ टाकते. तुम्ही पण असे घरी बनवून बघा तेल. ते विकतच्या तेलाला पैसे वायाला घालवण्यापेक्षा नेहमी घरचं तेल एक नंबर. तर मला पण फरक पडलाय की त्याच्यामुळे पहिल्यांदा पण हे बनवलं होतं मला मी झालं असं झालं. त्याच्यामुळे मग मी परत बनवलेलं ते माझं पहिलं तेल संपले त्यासाठी मग त्यांचा परत एकदा पण. तर अशा तऱ्हेने तेल आता रेडी आहे. आता की थोड्या वेळ मी ह्याच्यात ठेवते. मी रात्री उकळवलं होतं तेल आणि रात्रभर मी या कढईतच ठेवलं होतं, लोखंडाच्या कढईत. ते मी आता काढलं. फक्त ते विटॅमिन ई ची कॅप्सूल बनले टाक. मित्रांनो, तुम्ही सांगा, तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला पण इफेक्ट झाला तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा. आम्हाला पण छान हे आलेलं आहे, फरक आलेला आहे. तर झालं माझं तेल रेडी झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओचा आमची इथंच करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.